पहिल्या नजरेतलं प्रेम भाग 10. गोळी कोणाला लागली? धाड. गोळीबाराचा आवाज संपूर्ण वेअरहाऊसमध्ये घुमला. राहुलच्या छातीत धडकी भरली. त्याच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. वैदेही. तो पूर्ण ताकदीने वेअरहाऊसच्या दिशेने धावू लागला. पोलीसही त्याच्या मागोमाग आत शिरले. दरवाजा तोडून राहुल आत पोहोचला. समोरचं दृश्य पाहून तो काही क्षण स्तब्ध झाला. वैदेही खुर्चीला बांधलेली होती. ती सुरक्षित होती, पण तिच्या समोर जमिनीवर एक माणूस वेदनेने तडफडत पडला होता. तो होता रघुनाथ महाजन. त्याच्या खांद्यातून रक्त वाहत होतं आणि त्याच्या समोर पिस्तूल हातात घेऊन उभी होती सानिया. सगळे काही क्षण स्तब्ध झाले. रघुनाथ अविश्वासाने सानियाकडे पाहत होता. तू? त्याचा आवाज थरथरत होता. सानियाच्या डोळ्यात अश्रू होते. हो, यावेळी मी तुला थांबवलं. रघुनाथ संतापला. माझ्या विरुद्ध जाण्याची हिंमत कशी झाली तुझी? सानियाचा आवाज आता ठाम होता. कारण मी उशिरा का होईना, पण सत्य ओळखलं. राहुल आणि वैदेही आश्चर्याने हे सगळं पाहत होते. सानिया पुढे आली. मी तुझ्यावर विश्वास ठेवला. तू मला राहुल मिळवून देशील असं मला वाटलं, पण तू फक्त माझा वापर केलास. रघुनाथच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. तू मूर्ख आहेस. प्रेम ही कमजोरी असते. तेवढ्यात वैदेही बोलली. नाही, प्रेम ताकद असते. रघुनाथ तिच्याकडे पाहू लागला. वैदेहीच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त आत्मविश्वास होता. तुझ्याकडे पैसा होता, सत्ता होती, पण प्रेम नव्हतं. म्हणूनच तू हरलास. रघुनाथ काही क्षण शांत झाला. पहिल्यांदाच त्याच्याकडे उत्तर नव्हतं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याच्या हातात बेड्या ठोकण्यात आल्या. अनेक वर्षांपासून लोकांना त्रास देणारा माणूस अखेर कायद्याच्या ताब्यात गेला होता. राहुल लगेच वैदेहीजवळ गेला. त्याने तिच्या हातावरील दोऱ्या सोडवल्या. वैदेहीच्या डोळ्यात अश्रू होते. मला माहिती होतं, ती हसत म्हणाली. तू येशील. राहुलने तिचा हात हातात घेतला. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. दोघे एकमेकांकडे पाहून हसले. करणही तिथे पोहोचला. शेवटी संपला हा खेळ. सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. पण अचानक रघुनाथ मोठ्याने हसायला लागला. सगळे त्याच्याकडे वळले. का हसतोयस? राहुलने विचारलं. रघुनाथच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित होतं. कारण तुम्हाला वाटतं तुम्ही जिंकलात, पण खरी गोष्ट अजून सुरू झालेली नाही. राहुलच्या कपाळावर आठ्या पडल्या. काय म्हणायचं आहे तुला? रघुनाथने विक्रम खन्नांकडे पाहिलं, मग अनिल रावांकडे. दोघांच्या चेहऱ्यावर अचानक तणाव दिसू लागला. राहुलने ते पाहिलं आणि त्याला आश्चर्य वाटलं. रघुनाथ हळू आवाजात म्हणाला, 20 वर्षापूर्वी जे घडलं त्याचं खरं सत्य अजून कोणालाच माहिती नाही. विक्रम खन्नांचा चेहरा फिकट पडला. अनिल रावांनीही नजर चुकवली. राहुलच्या मनात प्रश्न निर्माण झाले. कसलं सत्य? रघुनाथ पुन्हा हसला. ज्यामुळे तुझं आयुष्य कायमचं बदलून जाईल आणि कदाचित तुझं आणि वैदेहीचं नातं सुद्धा. हे ऐकून राहुल आणि वैदेही दोघेही हादरले. रघुनाथला पोलीस घेऊन गेले, पण त्याच्या शेवटच्या शब्दांनी सगळ्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण केली होती. कारण अनेकदा खरा धक्का शेवटीच मिळतो आणि राहुलच्या आयुष्यातील सर्वात मोठं रहस्य आता उघड होण्याच्या मार्गावर होतं. सत्याचा क्षण. वेअरहाऊसमध्ये गोळीबाराचा आवाज घुमला होता. धाड. क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. राहुलचं हृदय जोराने धडधडत होतं. वैदेही. तो वेड्यासारखा वेअरहाऊसमध्ये आत धावला. पोलीसही त्याच्या मागे होते. आत धूर पसरला होता. सगळीकडे गोंधळ उडाला होता. राहुलची नजर वैदेहीला शोधत होती आणि मग त्याला ती दिसली. वैदेही सुरक्षित होती. ती घाबरलेली होती, पण तिला कोणतीही इजा झाली नव्हती. राहुलने सुटकेसान निश्वास सोडला. तो तिच्याकडे धावला. वैदेहीच्या डोळ्यात अश्रू आले. राहुल. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. काही क्षण त्यांच्यासाठी जग थांबलं होतं, पण लगेच राहुलची नजर समोर गेली. जमिनीवर एक माणूस पडला होता. त्याच्या खांद्यातून रक्त वाहत होतं. तो होता रघुनाथ महाजन. राहुल आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागला. रघुनाथ वेदनेने तडफडत होता. तेवढ्यात बाजूला उभी असलेली सानिया दिसली. तिच्या हातात पिस्तूल होतं. सगळ्यांना सत्य समजलं. गोळी सानियाने झाडली होती. रघुनाथ अविश्वासाने तिच्याकडे पाहत होता. तू? सानियाच्या डोळ्यात अश्रू होते. हो, यावेळी मी योग्य गोष्ट केली. रघुनाथ संतापला.
मी तुला सगळं दिलं. सानिया रडत म्हणाली. नाही, तुम्ही मला फक्त वापरलं. माझ्या प्रेमाचा, माझ्या भावनांचा वापर केला. खोलीत शांतता पसरली. पहिल्यांदाच रघुनाथकडे उत्तर नव्हतं. काही क्षणांनी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याच्या हातात बेड्या ठोकण्यात आल्या. रघुनाथने राहुलकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर पराभव स्पष्ट दिसत होता. तू जिंकलास राहुल. राहुल शांतपणे म्हणाला. नाही, सत्य जिंकलं. रघुनाथ काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला आणि मग पहिल्यांदाच त्याने मान खाली घातली. अनेक वर्षांचा सूड, द्वेष आणि अहंकार आज संपला होता. वैदेही राहुलच्या शेजारी उभी होती. तिचा हात राहुलच्या हातात होता. दोघांच्यात डोळ्यात दिलासा होता. पण त्याचवेळी रघुनाथ अचानक हसू लागला. सगळे आश्चर्यचकित झाले. का हसतोयस? करणने विचारलं. रघुनाथ शांतपणे म्हणाला. कारण अजून एक सत्य बाकी आहे. राहुलच्या कपाळावर आठ्या पडल्या. कसलं सत्य? रघुनाथने विक्रम खन्नांकडे पाहिलं, मग अनिल रावांकडे आणि हळू आवाजात म्हणाला. ज्या रहस्यामुळे हे सगळं सुरू झालं ते अजून कुणालाच माहिती नाही. सगळे स्तब्ध झाले. रघुनाथ पुढे म्हणाला. 20 वर्षांपूर्वी जे घडलं त्याचं खरं सत्य अजून लपलेलं आहे. विक्रम खन्नांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. अनिल राव हे घाबरलेले दिसत होते. राहुलने ते पाहिलं आणि त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला. खरंच अजून काही रहस्य बाकी आहे का? की हा रघुनाथचा शेवटचा डाव आहे? पोलीस रघुनाथला घेऊन जाऊ लागले. पण जाताना तो पुन्हा एकदा मागे वळला आणि राहुलकडे पाहून म्हणाला. तुझ्या आयुष्याचं सर्वात मोठं सत्य अजून तुझ्यापासून लपवलं गेलं आहे. हे शब्द ऐकताच राहुलच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. कारण त्याला जाणवलं रघुनाथचा खेळ संपला असला तरी कथेचं सर्वात मोठं रहस्य अजून उलगडायचं बाकी आहे. 20 वर्षापूर्वीचं गुपित. रघुनाथ महाजनला पोलीस घेऊन गेले होते. त्याचा खेळ संपला होता. राहुल आणि वैदेही पुन्हा एकत्र आले होते. खन्ना आणि देशमुख कुटुंबावरचं मोठं संकटही दूर झालं होतं. पण रघुनाथ जाताना एक प्रश्न मागे ठेवून गेला होता. 20 वर्षापूर्वीचं खरं सत्य अजून कोणालाच माहिती नाही. त्या एका वाक्याने सगळ्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली होती, विशेषतः राहुलच्या. कारण त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. रघुनाथ ते बोलत असताना विक्रम खन्ना आणि अनिल राव दोघेही अस्वस्थ झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी खन्ना बंगल्यात नाश्त्याच्या टेबलावर शांतता होती. राहुल समोर बसला होता. त्याची नजर सतत विक्रम खन्नांवर होती. शेवटी त्याने थेट प्रश्न विचारला. बाबा, रघुनाथ काय बोलत होता? विक्रम खन्नांच्या हातातील कप थरथरला. काही क्षण त्यांनी उत्तर दिलं नाही. मला काही समजलं नाही, ते शांतपणे म्हणाले. पण राहुलला जाणवलं हे उत्तर खरं नव्हतं. ते काहीतरी लपवत होते. दुसरीकडे वैदेहीही तिच्या वडिलांशी बोलत होती. बाबा, तुम्हीही काल खूप घाबरलेले दिसत होतात. अनिलराव काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले. काही जुन्या गोष्टी आहेत बाळा, ज्या विसरणंच योग्य आहे. वैदेहीला हे उत्तर समाधानकारक वाटलं नाही. कारण तिचे वडीलही काहीतरी लपवत असल्याचं स्पष्ट होतं. त्या रात्री राहुल आणि वैदेही एका बागेत भेटले. दोघांच्याही मनात एकच प्रश्न होता. राहुल म्हणाला. मला वाटतं रघुनाथ खोटं बोलत होता. वैदेहीने मान हलवली. मलाही तसंच वाटतं. आपल्या दोन्ही कुटुंबांमध्ये काहीतरी मोठं रहस्य आहे. दोघांनी सत्य शोधण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी त्यांनी जुन्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली. करणही त्यांना मदत करत होता. खन्ना ग्रुपच्या जुन्या फाईल्स, वर्तमानपत्र, सरकारी नोंदी सगळं तपासलं जात होतं. अचानक करणला एक जुनी बातमी सापडली. ती 20 वर्षांपूर्वीची होती. शीर्षक वाचून तिघेही थबकले. शक्ती इंडस्ट्रीजचे मालक शरद पाटील यांचा रहस्यमय अपघात. राहुलने बातमी नीट वाचायला सुरुवात केली. शरद पाटील हे नाव त्याने यापूर्वी कधी ऐकलं नव्हतं. पण बातमीतील पुढचं वाक्य वाचून तो हादरला. शरद पाटील हे विक्रम खन्ना आणि अनिल देशमुख यांचे जवळचे व्यावसायिक भागीदार होते. काय? राहुलच्या तोंडून शब्द बाहेर पडले. वैदेही आश्चर्यचकित झाली. आपल्या घरात या माणसाबद्दल कधीही चर्चा झाली नाही. कारण पुढे म्हणाला. थांबा, इथे अजून काही आहे.
त्याने दुसरं एक कागदपत्र काढलं. त्यात शरद पाटील यांच्या कुटुंबाचा उल्लेख होता. पत्नी आणि एक लहान मुलगा, वय 2 वर्ष. राहुलने नाव वाचलं आणि त्याच्या हातातील कागद खाली पडला, कारण त्या मुलाचं नाव होतं रघुनाथ पाटील. सगळे स्तब्ध झाले. म्हणजे वैदेही पुटपुटली. रघुनाथ महाजन नाही? करण म्हणाला, हो, त्याचं खरं आडनाव पाटील आहे आणि शरद पाटील त्याचे वडील होते. राहुलच्या मनात अनेक गोष्टी जोडल्या जाऊ लागल्या. रघुनाथचा सूड, त्याचा राग, खन्ना आणि देशमुख कुटुंबाविषयीचा द्वेष. आता सगळ्याचं कारण समोर येत होतं. पण अजूनही एक प्रश्न बाकी होता. शरद पाटील यांच्या मृत्यूचं खरं कारण काय होतं? तेवढ्यात करणला फाईलमध्ये एक जुना फोटो सापडला. फोटोत 3 जण हसत उभे होते. शरद पाटील, विक्रम खन्ना आणि अनिल देशमुख. तिघे जिवलग मित्र दिसत होते. मग असं काय घडलं की एका मित्राचा मृत्यू झाला आणि त्याचा मुलगा सुडाच्या आगीत जळत मोठा झाला? राहुल आणि वैदेही आता सत्याच्या खूप जवळ पोहोचले होते. पण त्यांना कल्पना नव्हती की हे सत्य त्यांच्या आयुष्यालाही हादरवणारं होतं. कारण त्या फाईलमध्ये अजून एक गुपित लपलेलं होतं आणि ते गुपित थेट राहुलशी संबंधित होतं. राहुलबद्दलचं धक्कादायक सत्य. रात्रीचे 11 वाजले होते. खन्ना ग्रुपच्या जुन्या रेकॉर्ड रूममध्ये राहुल, वैदेही आणि करण बसले होते. टेबलावर 20 वर्षांपूर्वीच्या फाईल्स, वर्तमानपत्र आणि फोटो विखुरलेले होते. रघुनाथच्या भूतकाळाचं रहस्य हळूहळू उलगडत होतं. शरद पाटील, रघुनाथचे वडील, विक्रम खन्ना आणि अनिल देशमुख यांचे जिवलग मित्र. पण त्यानंतर घडलेली घटना अजूनही अंधारात होती. करण त्या फाईल्स तपासत असताना अचानक त्याला एक सीलबंद लिफाफा सापडला. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, फक्त राहुलसाठी. तिघेही स्तब्ध झाले. माझ्यासाठी? राहुलने आश्चर्याने विचारलं. करणने मान हलवली. हो, आणि हे 20 वर्षापूर्वीचं आहे. राहुलच्या हातात तो लिफाफा देण्यात आला. त्याच्या हातात हलकी कंप होती. हळूहळू त्याने तो उघडला. आत एक पत्र होतं आणि एक जुना फोटो. फोटो पाहताच राहुलच्या भुवया उंचावल्या. त्या फोटोत एक लहान बाळ दिसत होतं. त्याच्या बाजूला शरद पाटील उभे होते आणि त्या बाळाला त्यांनी प्रेमाने उचलून धरलं होतं. राहुलला काहीच समजत नव्हतं. त्याने पत्र उघडलं. पत्रावर शरद पाटील यांची सही होती. राहुल वाचू लागला. जर हे पत्र माझ्या मृत्यूनंतर वाचलं जात असेल तर याचा अर्थ मी माझ्या मुलांना सत्य सांगण्यासाठी जिवंत नाही. राहुल, वैदेही आणि करण एकाग्रतेने वाचत होते. विक्रम, अनिल आणि मी केवळ व्यावसायिक भागीदार नव्हतो, आम्ही भाऊ होतो. पण काही लोकांना आमचं यश सहन होत नव्हतं. त्यांनी आमच्यात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जर माझ्यासोबत काही वाईट घडलं तर माझ्या दोन्ही मुलांची काळजी घ्या. राहुल अचानक थांबला. दोन्ही मुलं? वैदेही चकित झाली. रघुनाथ आणि? राहुलने पुढची ओळ वाचली आणि त्याच्या हातातील पत्र थरथरू लागलं. माझा मोठा मुलगा रघुनाथ आणि माझा धाकटा मुलगा राहुल. खोलीत पूर्ण शांतता पसरली. काही क्षण कुणीच काही बोललं नाही. राहुलच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. काय? त्याच्या तोंडून शब्दही बाहेर पडत नव्हते. वैदेही अविश्वासाने त्याच्याकडे पाहत होती. करण स्तब्ध झाला. राहुलने पुन्हा पत्राकडे पाहिलं, पण शब्द बदलले नव्हते. तेच लिहिलं होतं, माझा धाकटा मुलगा राहुल. म्हणजे राहुल खन्ना प्रत्यक्षात राहुल पाटील होता. रघुनाथचा सख्खा भाऊ. त्याच्या डोळ्यांसमोर अंधार पसरल्यासारखं झालं. इतकी वर्ष तो ज्या व्यक्तीला शत्रू समजत होता तो त्याचा भाऊ निघाला. अचानक त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. जर हे खरं असेल तर विक्रम खन्नांनी हे सत्य का लपवलं? अनिल रावांनी याबद्दल माहिती होती का? आणि सर्वात महत्त्वाचं, रघुनाथला हे माहिती होतं का? तेवढ्यात करणने लिफाफ्यातील शेवटचा कागद उघडला. तो एक जन्मनोंद प्रमाणपत्र होतं. त्यावर स्पष्ट लिहिलं होतं, नाव राहुल शरद पाटील, आई मीराबाई पाटील, वडील शरद पाटील. राहुलच्या हातातून तो कागद खाली पडला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्याचं संपूर्ण आयुष्य एका क्षणात बदललं होतं. तो ज्या ओळखीने जगला तीच ओळख आता प्रश्नचिन्ह बनली होती. वैदेही त्याच्या जवळ आली. तिने त्याचा हात हातात घेतला. काहीही झालं तरी तू तोच राहुल आहेस ज्याच्यावर मी प्रेम करते.
राहुलने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात वेदना होत्या, पण त्या वेदनांमध्ये एक नवा प्रश्नही होता. रघुनाथला हे सत्य माहिती आहे का? कारण जर त्याला हे माहिती असेल तर त्याचा सूड फक्त व्यवसायासाठी नव्हता, तो आपल्या भावाविरुद्धही लढत होता. आणि जर त्याला हे माहिती नसेल तर हे सत्य समोर आल्यानंतर सगळंच बदलू शकत होतं. रात्रीच्या त्या शांततेत राहुलच्या आयुष्याचं सर्वात मोठं गुपित उघड झालं होतं. पण अजून एक प्रश्न बाकी होता. शरद पाटील यांच्या मृत्यूमागचं खरं रहस्य काय होतं? आणि त्याच उत्तरात या संपूर्ण कथेचा सर्वात मोठा ट्विस्ट लपलेला आहे. तो पाहू आपण भाग 11 मध्ये. 2 भावांची कहाणी. कथा इथंपर्यंत जर आवडली असेल तर कथेला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.